नमस्कार. आपण अनेकदा बघतो नाही का, की काही मुलांना शाळेत वाचन, लेखन किंवा गणित शिकताना इतरांपेक्षा जरा जास्तच त्रास होतो. यामागे अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटी हे खूप महत्वाचं कारण असू शकतं. आणि अशा मुलांना जर वेळेवर योग्य समज आणि आधार मिळाला ना, तर काय चमत्कार होऊ शकतो? चला, हेच आज आपण खोलात जाऊन समजून घेऊया. ओके. तर हा विषय समजून घेण्यासाठी ना आपण दोन गोष्टी पाहूया. ह्या गोष्टी अशा आहेत की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत. वास्तव एकच, पण त्याचे परिणाम किती वेगळे असू शकतात ते आपल्याला यातून कळेल. एका बाजूला आहे बंटीची गोष्ट, ज्याला गणितात अजिबात रस नव्हता, पण तरीही स्कॉलरशिपसाठी त्याच्यावर जबरदस्ती केली गेली आणि त्याचा शेवट किती वाईट झाला हे आपल्याला माहितीये. आणि मग दुसऱ्या बाजूला आठवतोय तारे जमीन परमधला आपला ईशान. त्याला मात्र वेळेवर योग्य मदत मिळाली, त्याला समजून घेतलं गेलं आणि मग बघा त्याच्यात लपलेलं टॅलेंट कसं बाहेर आलं. म्हणजे बघा, योग्य वेळी मिळालेला सपोर्ट किती किती मोठा फरक करू शकतो नाही का? आणि या दोन्ही गोष्टींचं सार काय आहे माहितीये? तर हा एक साधा पण खूप महत्वाचा विचार. जगात कोणीही सर्वगुणसंपन्न नसतं. अहो, प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतंच आणि सोबत काही कमतरताही असतात. मग मुलांच्या कमतरतांवरून त्यांना कमी लेखणं हे तर म्हणजे साफ चुकीचं आहे. बरं, आपण लर्निंग डिसेबिलिटी किंवा अध्ययन अक्षमता असं म्हणतोय, पण म्हणजे नेमकं काय आहे हे? चला, आता तेच बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. म्हणजे काय? तर आपल्या मेंदूच्या वायरिंगमध्ये थोडासा फरक असतो. यामुळे माहिती आत घेणं, ती समजून घेणं आणि मग तिचा वापर करणं या पूर्ण प्रोसेसमध्येच अडथळे येतात. आणि म्हणूनच मग मुलांना वाचन, लेखन अशा अगदी बेसिक गोष्टींमध्ये सुद्धा खूप जास्त त्रास होतो. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी. ही अक्षमता म्हणजे मुलाचा आळशीपणा नाहीये किंवा त्याची चूक तर अजिबातच नाही. याचा संबंध कमी दिसण्याशी, कमी ऐकू येण्याशी किंवा घरातल्या परिस्थितीशी जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा फक्त फक्त मेंदूच्या कामाच्या पद्धतीत असलेला एक नैसर्गिक फरक आहे, बस. आता प्रश्न येतो की हे होतं कशामुळे? तर संशोधक सांगतात की याची बरीच कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे पालकांकडून मुलांमध्ये हे येऊ शकतं. याशिवाय जन्माच्या वेळेस काही त्रास झाला असेल किंवा लहानपणी एखादी मोठी दुखापत झाली असेल, तर असे काही घटकसुद्धा याला कारणीभूत ठरू शकतात. ओके, कारणं तर कळली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणं ओळखायची कशी? कारण गंमत म्हणजे प्रत्येक वयोगटात ही लक्षणं वेगवेगळ्या प्रकारे समोर येतात. अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे जी अजून शाळेत पण जात नाहीत, तिथेही काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. म्हणजे बघा, बोलायला खूप उशीर लागणं, साधे सोपे शब्दसुद्धा नीट न उच्चारता येणं किंवा त्यांना आकडे, गाणी, बडबड गीतं लक्षात ठेवायला त्रास होणं. आणि मग मूल एकदा का शाळेत जायला लागलं की ही लक्षणं जास्त प्रकर्षाने जाणवतात. जसं की अक्षरांना त्यांच्या आवाजाशी जोडता न येणं. आपण बघतो ना, बी आणि डी मध्ये गोंधळ होणं किंवा 52ला 25 वाचणं, असं काहीसं. आणि हो, नवीन गोष्टी शिकायला यांना इतरांपेक्षा नेहमीच जास्त वेळ लागतो. आता जसजसं मूल मोठं होतं, माध्यमिक शाळेत जातं, तसतसं लेखनामध्ये खूप चुका व्हायला लागतात. आणि मग काय होतं, अशी मुलं मोठ्यानं वाचणं किंवा लिहिण्याचं कामच टाळायला लागतात. त्यांचं अक्षरही खूप खराब असतं आणि कधीकधी तर समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव समजायला सुद्धा त्यांना त्रास होतो. आणि हायस्कूलमध्ये तर हे अजूनच अवघड होतं. एखादा मोठा पॅरेग्राफ वाचून त्याचा सारांश लिहिणं किंवा सायन्समधल्या अवघड अमूर्त संकल्पना समजून घेणं खूपच कठीण होऊन बसतं. इतकंच नाही तर यांची स्मरणशक्तीसुद्धा बऱ्याचदा कमजोर असते. बरं, तर या अध्ययन अक्षमतेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. चला, त्यातले काही महत्त्वाचे प्रकार आता आपण बघूया. यातला सगळ्यात कॉमन आणि आपण सगळ्यांनी ऐकलेला प्रकार म्हणजे डिस्लेक्सिया. ही थेट वाचनाशी संबंधित अडचण आहे. म्हणजे अक्षरं उलटी दिसणं, शब्द ओळखायला त्रास होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाचलंय त्याचा अर्थच न लागणं. या सगळ्या गोष्टी यात येतात. पण ऐका, डिस्लेक्सिया आहे म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाहीये. उलट ही यादी बघा. हृतिक रोशन, स्टीव्ह जॉब्स, अगदी लिओनार्डो दा विंची ह्या सगळ्यांना डिस्लेक्सिया होता आणि यांनी हेच सिद्ध केलं की यांची विचार करायची पद्धत वेगळी होती आणि म्हणूनच ते इतके यशस्वी झाले. जसं वाचनासाठी डिस्लेक्सिया, तसंच गणितासाठी आहे डिस्कॅल्क्युलिया. सोप्या भाषेत सांगायचं तर गणिताचा घोळ.
म्हणजे अंक लक्षात न राहणं, अधिक वजाबाकीच्या चिन्हांमध्ये गोंधळ होणं, सूत्रपाठ न होणं, गणिताशी संबंधित सगळ्या अडचणी यात येतात. आणि इथेही बघा कोण आहेत यादीत? बिल गेट्स, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस एडिसन या सगळ्या महान लोकांना गणितामध्ये अडचणी होत्या. विचार करा, तरीही त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात काय क्रांती घडवली हे तर आपण सगळेच जाणतो. हे तर झाले 2 मुख्य प्रकार. पण याशिवाय सुद्धा लेखनासाठी डिस्ग्राफिया, शरीराच्या हालचालींमध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी डिस्प्रॅक्सिया, हो हॅरी पॉटर फेम डॅनियल रॅडक्लिफला हा त्रास होता, आणि भाषा समजण्या बोलण्याशी संबंधित अफासिया असेही काही प्रकार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं तर आहे, पण यावर उपाय काय? तर चांगली गोष्ट ही आहे की यावर नक्कीच मदत उपलब्ध आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर यावर मात करता येते. पण मग त्यासाठी करायचं काय? ह्यासाठी एक प्रॉपर रोडमॅप आहे. स्टेप 1 ओळख, म्हणजे तज्ज्ञांकडून मुलाची तपासणी करून घ्या आणि नक्की अडचण काय आहे हे समजून घ्या. स्टेप 2 शाळेसोबत बसा आणि मुलासाठी एक खास पर्सनलाइज एज्युकेशन प्लॅन तयार करा. आणि तिसरी पायरी म्हणजे गरज पडल्यास स्पीच थेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट सारख्या स्पेशलिस्टची मदत घ्या. हे खूपच फायद्याचं ठरतं. आणि एक लक्षात ठेवा, हा प्रवास एकट्याचा नाहीये. यासाठी एक पूर्ण टीम लागते, तुमची सपोर्ट टीम. यामध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर, काउन्सिलर आणि डॉक्टर हे सगळे येतात. आणि ही सगळी टीम मिळून मुलाच्या प्रगतीसाठी काम करते. आणि ह्या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन रूल काय माहितीये? प्रत्येक मूल हे युनिक आहे, एकमेव द्वितीय आहे. त्याची शिकण्याची पद्धत वेगळी आहे, त्याचा वेग वेगळा आहे. त्यामुळे त्याची तुलना इतर कोणाशी कधीच करू नका. शेवटी एकच गोष्ट, प्रत्येक मुलामध्ये एक ईशान लपलेला असतो, जो आतून धडपडत असतो. त्याचं वेगळं अद्भुत जग सगळ्यांना दाखवण्यासाठी. गरज असते फक्त आपण त्याला ओळखण्याची आणि त्याला योग्य वेळी आधार देण्याची. तर मग विचार करा, आपल्या आसपासच्या मुलांमधला तो ईशान आपण ओळखला आहे का?